या देवी सर्वभूतेषु मा चंद्रघंटा रूपेण संस्थिता। नमस्तस्ये 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 नमो नमः। मंडळी, घटस्थापना होऊन 2 दिवस झाले। सगळीकडे आई जगदंबेचा जागर सुरू आहे। वेगवेगळ्या रंगांची वेगवेगळी सुगंधित फुले, हार, तोरण यांनी वातावरण उत्साहित झाले आहे। आश्विन महिन्यातला हा भक्ती शक्ती उपासनेचा उत्सव आहे। नवरात्री उत्सव म्हणजे साक्षात शक्ती देवतेचा उत्सव। शक्तीची उपासना मानवाला प्रेरणादायी ठरते। नवरात्रीमध्ये तिसरी माळ देवी चंद्रघंटा हिच्या नावाने बांधतात। चला तर मग देवीचे आधी स्वरूप जाणून घेऊया। देवी चंद्रघंटा ही प्रेमाचा सागर आहे। तिचा महिमा अनन्य साधारण आहे। सिंहारूढ असलेली देवी दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी आहे। देवी चंद्रघंटा ही दुर्गा मातेची शक्ती स्वरूप आहे। दशभुजा असलेल्या या देवीच्या हातात विविध शास्त्रासह जपमाळ, कमळ असून उजव्या बाजूला एक हात हा अभय मुद्रेत आहे। मस्तकावर घंटेचा आकार असणारा अर्धचंद्र असल्यामुळे तिला चंद्रघंटा देवी असे म्हणतात। ही देवी युद्धासाठी सदैव सज्ज असते। तिचे वाहन सिंह असल्यामुळे या देवीचे उपासक पराक्रमी व निर्भय असतात। देवीची मुद्रा जरी उग्र स्वरूपाची असली तरी ती केवळ दुष्ट असुर विध्वंसक शक्तीचा नाशासाठी आहे। भक्तांसाठी ती शांतीदायक व कल्याणकारी आहे। तिची कांती तेजस्वी आहे। चंद्रघंटा देवी ही न्याय व अनुशासन प्रिय आहे। आता आपण जाणून घेऊया याबाबतची कथा। प्रचलित पौराणिक कथेनुसार महिषासूर नावाच्या राक्षसाची मोठी दहशत होती। देवाने दिलेल्या अपार शक्तीमुळे महिषासूर खूप शक्तिशाली झाला होता। तो आपल्या असुरी शक्तीचा वापर करून स्वर्गावर आपले वर्चस्व स्थापित करू पाहत होता। स्वर्गातील देवता भयभीत झाल्या होत्या। खुद्द इंद्र राजाही चिंतातूर झाला होता। त्यांनी ब्रह्म, विष्णू व महेश यांना मदतीसाठी बोलावले। देवतांचे म्हणणे ऐकल्यानंतर ब्रह्म, विष्णू व महेश क्रोधित झाले। त्यांच्या तोंडातून ऊर्जा बाहेर पडली। त्या ऊर्जेतून एक देवी अवतरली। ती देवी म्हणजे चंद्रघंटा। भगवान शंकराने तिला आपला त्रिशूळ दिला। भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र दिले। देवराज इंद्राने देवीला घंटा दिली। तसेच आपला वज्र व ऐरावत हत्ती देवीला भेट म्हणून दिला। इतर देवतांनी आपली शस्त्र अस्त्र दिली। चंद्रघंटा व महिषासूर यांच्यात भयंकर युद्ध झाले। देवीने महिषासुराचा वध करून त्रिलोकीचे रक्षण केले। देवांना अभयदान देऊन ती अंतर्धान पावली। तिन्ही लोकांमध्ये देवीची स्तुती सुरू झाली। शिवपुराणानुसार चंद्रघंटा ही चंद्रशेखराच्या रूपातील भगवान शिवाची शक्ती आहे। शिवाचे प्रत्येक पैलू शक्तीसह आहे म्हणून अर्धनारीश्वर आहे। आता आपण याची पूजा विधी पाहूया। नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सडा समर्चन करावे। श्री गणेश, श्री लक्ष्मी, विजया, कार्तिकीये, देवी सरस्वती तसेच योगिनी जया यांची पूजा केल्यानंतर ओम देवी चंद्रघंटाय नमः या मंत्राचा जप करून चंद्रघंटा देवीची विधिवत पूजा करतात। देवीला पिवळ्या रंगाची फुले, शंखपुष्पी, पांढऱ्या रंगाचे कमळ अर्पण करतात। दूध, मध, दुधापासून बनवलेले मिठाई किंवा खीर यांचा नैवेद्य दाखवला जातो। सप्तसतीचे पाठ केले जातात। या दिवशी साधकाचे मन मणिपूर चक्रात प्रविष्ट होते। आध्यात्मिक व आत्मिक शक्ती प्राप्त होते। आत्मविश्वास वाढण्यासाठी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते। या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे। लाल रंग वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यापर्यंत सर्वात जास्त प्रभाव टाकणारा आहे। चंद्रघंटा देवीच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप व संकट दूर केले जाते। तिच्या घंटेच्या आवाजाने भक्तांचे भूत प्रेत बाधापासून रक्षण केले जाते। देवीची आराधना केल्यास वाईट गोष्टींशी निर्भय होऊन लढण्याची ताकद मिळते। चंद्रघंटा देवीचे प्रसिद्ध मंदिर प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे आहे। तर मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। उद्याच्या भागात आपण कुष्मांडा देवीची माहिती करून घेणार आहोत। त्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। शेवटी सांगते की आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवो। सुख, समृद्धी, शांती, विश्व कल्याण यासाठी चंद्रघंटा देवीला साष्टांग नमस्कार व तिचा वरद हस्त कायम आपल्या पाठीशी असू दे। धन्यवाद।